नमस्कार, मी डायटिशियन प्रज्ञा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक ट्रान्सफॉर्मेशन जर्नी शेअर करणार आहे। तुम्हाला खरं सांगू का, माझा जो क्लायंट बेस आहे ना, तो मोस्टली माझे फ्रेंड सर्कल किंवा रिलेटिव्स अशा प्रकारचा आहे। त्यामुळे त्यांचे बिफोर आफ्टर फोटो शेअर करणं किंवा त्यांचा व्हिडिओ रिव्ह्यू शेअर करणं थोडंसं त्यांना ऑकवर्ड फील होतं आणि म्हणून मला मोस्टली रिटर्न रिव्ह्यूज जास्त येतात आणि मी वेळोवेळी ते स्टेटसला वगैरे शेअर करत असते। पण अशी एक वेट लॉस जर्नी आहे, असं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे जे मी हक्काने आज तुमच्यासोबत शेअर करू शकते। ते म्हणजे माझ्या नवऱ्याने 12 किलो वजन 6 महिन्यामध्ये कसं कमी केलं याबद्दल मी आज तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। 82 किलोपासून ते 70 किलो वजन 6 महिन्यांमध्ये कमी करताना कुठलं डाएट प्लॅन होतं किंवा कशा प्रकारचे एक्सरसाइज केले आणि अगदी नॅचरल पद्धतीने वजन कसं कमी केलं, ही सगळी इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। आता वेट लॉस बद्दल बोलण्याआधी वेट गेन कसं झालं याबद्दल मी पहिले तुम्हाला सांगते की जोपर्यंत म्हणजे ते ऑफिसला जात होते, अपडाऊन वगैरे चालू होतं, त्यावेळेला त्यांचं वजन हे त्यांच्या हाईट प्रमाणे जसं आयडल वेट हवं त्या रेंजमध्ये होतं। पण जसं लॉकडाऊन लागलं आणि वर्क फ्रॉम होम सुरू झालं तसं ऑटोमॅटिकली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली, घरी बसून खाणं जास्त होऊ लागलं आणि त्यांचं वेट ऑटोमॅटिकली कसं वाढलं हे त्यांनाही कळालं नाही। पण मग कुठेतरी मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मनाची तयारी असणं फार गरजेचं असतं जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नी स्टार्ट करता तेव्हा। तर त्यांनी सुद्धा मनामध्ये ठरवलं की आता आपल्याला वजन कमी करायचं आहे, असं आपण बरेच जण ठरवत असतो नेहमी, पण ते म्हणजे पूर्णत्वास नेत नाही। पण त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी मनामध्ये ठरवलं की आपल्याला काही करून आता वजन कमी करायचं आहे, हे आउट ऑफ रेंज चाललेलं आहे आणि तसं ठरवल्यावर त्यांनी त्यांची जर्नी स्टार्ट केली। आणि ह्या जर्नीमध्ये मुख्यतः मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, माझ्या क्लायंट्सला पण मी तेच सांगते आणि इवन माझ्या नवऱ्याच्या वेट लॉस जर्नीमध्ये पण हे 3 जे प्रमुख म्हणजे हे सांगता येतील तुम्हाला पॉईंट्स। त्यामधलं पहिलं की डाईट, दुसरं म्हणजे एक्सरसाइज आणि थर्ड म्हणजे कन्सिस्टन्सी, हे 3 गोष्टी। तर सगळ्यात पहिल्या मुद्द्याबद्दल आपण बोलूया, ते म्हणजे डाईटबद्दल। त्यांचं डाईट जे आहे ते मी स्वतः प्लॅन केलेलं होतं, जसं माझ्या क्लायंटला मी प्लॅन करून देते तसं। आता याबद्दल मला बरेच कमेंट्स येतात की डाएट प्लॅन तर तुम्ही सांगितलंच नाही। तर तुम्हाला मी मागेही सांगितलंय की डाएट बनवताना बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या जातात, म्हणजे हाईट लक्षात घेतली जाते, मेल फिमेल फॅक्टर्स, वेदर, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि बरेच अशी म्हणजे गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतलं जातं आणि त्यानुसार डाएट प्लॅन केलं जातं। तुम्ही जे यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघता ना की हे डाएट फॉलो करा वगैरे, ते तुम्हाला सूट होईलच असं नसतं। पण जर तुम्ही प्रॉपर डाएट प्लॅन बनवून घेत असाल तर ते खास कस्टमाइज जर असेल तर ते खास तुमच्यासाठी बनवलं गेलेलं असतं आणि त्याचा फरक दिसून येतो। तर ऑफकोर्स त्यांच्या हाईटनुसार, त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीनुसार जे काही फॅक्टर्स आहेत ते लक्षात घेऊन मी त्यांचं डाएट प्लॅन बनवलं आणि ऑफकोर्स ते प्लॅन यूज करून म्हणजे त्याचा त्यांना त्या वेट लॉस जर्नीमध्ये बराच फायदा झाला। जरी सगळ्यांचे डाएट प्लॅन वेगवेगळे असतात किंवा वेट लॉस जर्नी ही वेगवेगळी असते, तरी पण हा व्हिडिओ खास तुम्ही डाएट रिलेटेड किंवा वेट लॉस जर्नीबद्दल ऐकतात, त्यामुळे थोडीफार कल्पना मी तुम्हाला देते की डाएट कसं असलं पाहिजे आणि मी त्यांच्यासाठी कशा प्रकारचं डाएट यूज केलं होतं। तर त्यामध्ये मी मुख्यतः तुम्हाला सांगते की म्हणजे त्याच गोष्टीवर टिकून राहा की बॅलन्स डाएट, कुठल्याही शॉर्टकट्सच्या मागे पळू नका की कमी म्हणजे दिवसांमध्ये खूप जास्त वजन कमी होणार असेल आणि ते पुन्हा 2-3 महिन्यांनी परत तुम्ही आहे त्या ट्रॅकवर येणार आणि पुन्हा वजन वाढणार असेल तर अशा शॉर्टकट्सच्या मागे धावू नका। बॅलन्स डाएट हाच सगळ्यात म्हणजे वजन कमी करण्याचा सोपा आणि सस्टेनेबल असा मार्ग आहे। तर मी सुद्धा प्लॅनिंगमध्ये बॅलन्स डाएटच म्हणजे फोकस केलं होतं आणि त्याचप्रमाणे मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे घटक त्यांना मिळतील, कार्बोहायड्रेट्स पण मिळतील, प्रोटीन पण मिळेल, म्हणजे इसेन्शियल फॅट्स जे म्हणजे
बॉडीसाठी खरंच उपयुक्त आहे अशा प्रकारचे म्हणजे सगळे घटक त्या डाईटमधून त्यांना मिळतील, त्या जेवणामधून त्यांना मिळतील याची काळजी मी घेतली होती. आणि त्याचप्रमाणे मिनरल्स, विटॅमिन्ससुद्धा व्यवस्थित मिळाले पाहिजे याची सुद्धा काळजी मी घेतली होती. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सरसाइज, आणि हा खूप इंटरेस्टिंग असा मुद्दा आहे, तो का मी तुम्हाला पुढे सांगते. माझी वेट लॉस जर्नी जेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की 70% डाईटकडे आणि 30% मी एक्सरसाइजकडे फोकस केलं होतं आणि वजन कमी केलं होतं. आणि अर्थातच मी माझ्या क्लायंटला पण 70% डाईटकडे फोकस करायला सांगते, 30% त्यांच्या एक्सरसाइजवर लक्ष द्यायला सांगते. आणि तसं जसं क्लायंटचे म्हणजे बॉडी टाईप जसं असेल त्या प्रकारे त्यांना वर्कआउट मी सजेस्ट करते. पण काही असे क्लायंट असतात ना, त्यांना वर्कआउट करायचा खूप कंटाळा येतो, आणि हा माझा क्लायंट पण तसाच आहे. माझ्या नवऱ्याला वर्कआउटचा फार कंटाळा आहे. म्हणजे प्लँक असू दे, दोरी उड्या असू दे, किंवा साधं जम्पिंग जॅक असू दे, त्यांना वर्कआउटचा फार कंटाळा आहे. पण तरीही त्यांनी 6 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलं. मग ह्या वर्कआउटचा कंटाळा येतोय, तर त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शनल दुसरे वर्कआउट्स ट्राय केले. ऑफकोर्स त्यांनी दुसरे एक्सरसाइज स्टार्ट केल्या. त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांनी योगाकडे लक्ष दिलं. आणि तुम्हाला सांगते, बॉडी इंचेस कमी करताना योगा खूप फायदेशीर ठरतो. म्हणजे वजन कदाचित त्यांनी लवकर कमी होत नसावं, पण त्यांनी बॉडी इंचेस खूप पटकन कमी होतात. आणि प्राणायाम, आणि तिसरा म्हणजे वॉक, रेग्युलरली ते वॉकला जात होते. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी त्यांचे एक्सरसाइजचा टार्गेट कंप्लीट केलं. ह्यांच्याच बाबतीत नाही, तर मी तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा सजेस्ट करेन की योगासनं किंवा चालणं किंवा प्राणायाम हे असे एक्सरसाइज आहेत की ते तुम्हाला सुद्धा सूट होऊ शकतात, आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी तर आपण करतो, पण बॉडी फ्लेक्झिबल राहण्यासाठी म्हणा किंवा निरोगी राहण्यासाठी म्हणा, योगासनं करणं खूप महत्त्वाचं आहे. तर वर्कआउटचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल, म्हणजे तुम्हाला नाही आवडत की जम्पिंग जॅक्स करणं किंवा प्लँक्स करणं, तर योगासनं आधी थोडी कठीण जातात, पण नंतर ऑफकोर्स तुम्ही याला प्रॅक्टिसने ते तुम्ही करू शकता. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही सुद्धा जर म्हणजे वेट लॉस करताना जर तुम्ही डेली बेसिसवर जर ह्या केल्या रेग्युलरली, तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ह्याचा फायदा नक्की होईल. तर ऑफकोर्स अशा प्रकारे डाईट आणि एक्सरसाइजकडे लक्ष देऊन त्यांनी 12 किलो वजन कमी केलं. पण बऱ्याचशा बाकीच्याही गोष्टी ज्या वेट लॉस जर्नीमध्ये त्यांनी लक्षात ठेवल्या होत्या, जसं की पाणी भरपूर पिणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे डायजेस्टिव्ह रिलेटेड प्रॉब्लेम होत नाही, आणि त्याचा सुद्धा तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये फायदा होतो. दुसरं म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं त्यांनी पूर्णतः टाळलं होतं. म्हणजे मला आठवतंय की चीट मीलचा दिवस जेव्हा असेल तेव्हा त्यांना म्हणजे मी सांगितलं होतं की तुम्हाला जे आवडतं तुम्ही खाऊ शकता, पण तेव्हा सुद्धा त्यांनी हेल्दी व्हर्जन ऑफ चीट मील निवडलं होतं. माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मी चीट मील जेव्हा खायचे तेव्हा मला जे आवडतं ते मी खायचे, पण त्यांनी चीट मील करताना सुद्धा हेल्दी फूड जे आहे ते निवडलं होतं. आणि त्याचप्रमाणे एक्सरसाइज करताना ती प्रॉपरली होईल, कारण वर्कआउटमध्ये 19-20 चालतं, पण योगासनं ही प्रॉपरली होणं फार गरजेचं असतं. तर योगासनं करताना म्हणा, प्राणायाम करताना ते अगदी व्यवस्थितरित्या प्रॉपरली म्हणजे केली जातील याकडे सुद्धा त्यांनी फोकस केलं होता. आणि ऑफकोर्स या सगळ्यांचा त्यांना खूप फायदा झाला. बरं, आता माझ्या फॉलोअर्सला माहिती असेल की मी 6 महिन्यांमध्ये 23 किलो वजन कमी केलं, आणि माझ्या नवऱ्याने 6 महिन्यांमध्ये 12 किलो वजन कमी केलं. कसं काय असं पॉसिबल आहे? हेच तुम्हाला मला नेहमी सांगायचं असतं की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे, प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगळं आहे, प्रत्येकाचं मेटाबॉलिक रेट वेगळं आहे. बरेच फॅक्टर्स आहेत की ते वेगवेगळे रिस्पॉन्ड करतात. मेल फिमेल सुद्धा फॅक्टर आहे. तुमच्या बॉडीमध्ये तुमचं फॅट पर्सेंट किती आहे, मसल पर्सेंट किती आहे, हे सुद्धा मॅटर करतं. त्यामुळे मी जर 6 महिन्यात 23 किलो वजन कमी केलंय, तर ऑफकोर्स माझी मैत्रीण 6 महिन्यामध्ये 23 किलोच वजन कमी करेल असं बिलकुल नाही आहे. किंवा माझा नवरा 6 महिन्यामध्ये 23 पेक्षा जास्त वजन कमी करेल असं बिलकुल नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी, तुमची एक्सरसाइज, हे सगळं मॅटर करतं. त्यामुळे तुम्हाला फोकस कशाकडे करायचं आहे, तर तुमच्या डाईटकडे, तुमच्या एक्सरसाइजकडे, आणि ते कॉन्स्टंटली करणं फार गरजेचं आहे. ह्याकडे तुम्हाला फोकस करायचं आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीनुसार तुमचं वजन, तुमचे बॉडी इंचेस कमी होतच राहतील. त्यामुळे तुम्ही फक्त ह्याकडे लक्ष द्या.
तर जो काही डाएट प्लॅन मी त्यांना लिहून देत होते ते ॲज इट इज फॉलो करत होते अगदी 100%. आणि दुसरं म्हणजे कधी कधी असं व्हायचं की इतका वर्कलोड असायचा त्यांना की त्यांना कधी कधी योगा करायला वेळ मिळायचा नाही. पण अशा वेळेला मग नाही योगा करायला वेळ मिळते तर ते म्हणजे जेवल्यावर खाली वॉकला का होईना पण जात होते की काही करून फिजिकल ॲक्टिव्हिटी, माझं टार्गेट आज कम्प्लीट व्हायलाच हवं याकडे ते लक्ष देत होते. आणि असं करून त्यांनी वजन कमी केलेलं आहे. मोटिवेशन पण ह्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. मी सुद्धा त्यांना नेहमी मोटिवेट करत असते आणि ते स्वतः सुद्धा म्हणजे तुम्ही जर सकाळी उठताय आणि तुम्हाला वर्कआउट करायचा आज मूड नाहीये किंवा आज मला जंक फूडच खायचा मूड आहे असं करत जर तुम्ही तुमची जर्नी सुरू करता तर ऑफकोर्स ती कधी कम्प्लीटच होणार नाही. त्यामुळे मोटिवेशन असणं म्हणजे तुम्ही सकाळी उठताय आणि मला काही करून वजन कमी करायचं आहे, मला काही करून मला एक हेल्दी पर्सन बनायचं आहे, हे जर मोटिवेशन तुम्ही तुमच्या मनात ठरवलं तर ते कम्प्लीट होऊ शकतं. आणि ऑफकोर्स त्यांनी हे सगळं मनात ठरवलं होतं की काही करून मला वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. अशी होती त्यांची वेट लॉस जर्नी. बरेच मुद्दे कदाचित माझ्याकडून मिस झाले असतील, पण जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, मी त्याच्यावर नक्की रिप्लाय करेन. धन्यवाद.